चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य की जय। परम पूज्य चक्रवर्ती समाधी सम्राट आचार्य शांती सागर जी महाराज की जय। जय परम पूज्य जय प्रातस्मरणीय पूज्य समंत भद्र महाराज की जय। जय परम पूज्य आचार्य प्रवेशात सुंदर सागर जी महाराज की जय। जय परम पूज्य मोहनीश गुरु वात्सल्य सिंधु आचार्य सुयस सागर जी महाराज की जय। मार्गळा महाधिकार चालू झालेला आहे आणि त्या मार्गळा महाधिकारामध्ये आपण बघितलं तर किती मार्गळांचा अंतर आहे? 7 पहिल्या मार्गळाची नावं सांगा. एक झालं काठी पाठी बघा संगीता वाचीच्या सांगा. बरोबर. पाठ्यमुखी तेजू नाव सांगा. आणि कोण सांगते? आठ सांतर मार्गाला कोणत्या? सूक्ष्म संप्रय संयम, आहार मिश्र योग, वैक्रिय मिश्र योग, लब्ध मनुष्य अपर्याप्त. तुम्ही थांबा की मदत करू नका. आणि साधन समज साधन आणि मिश्र. किती मार्गाच्या घेऱ्या हे त्याचे किती मार्गाच्या त्याच्यामध्ये म्हणजे मूळ मार्गाला ते मार्गाचे भेद आहेत. मूळ मार्गाने किती आहे? 4 आहेत. कुठल्या कुठल्या मार्गाचे कोणते कोणते भेद आहेत? संयुक्त मार्गाचे 3 आले. प्रथम सम्यक व साधन आणि मिश्र. योग मार्गाचे असं लक्षात ठेवलं पण आपल्याला लक्षात येते. संयुक्त मार्गाचे 3 आहेत, योग मार्गाचे 3 आहेत आणि गती मार्गाचे आहे आणि एक संयम मार्गाचे सूक्ष्म सांगायचे आहे. असे ह्या 8 भेद आहेत इथे सांगतात. आता एकेकाने एक सांगायचं. प्रथम संयुक्ताचं किती अंतर सांगितलं? 7 दिवस. आणि देश संयम सहित 14 दिवस. सतत संयम सहित 15 दिवस. आहारात आणि आहारात मिश्राचं किती आहे? अंतर किती आहे? 8 वर्ष. मध्ये फोडायचं नाही उत्तर, मग काय उपयोग नाही त्याचा. वर्ष पृथक्त्व अंतर आहे. साधनाचे किती काय पाठीमागे डॉक्टर म्हणजे निलंकर के तुम्ही सांगा त्यांना सांगणार का किती आहे? 6 साधनाचं मोबाईल बंद करून उत्तर द्यायचे. पल्लवोपाचा असंख्य ही आपल्याला खूप वाईट सवय. सगळ्यांना वाईट बघून उत्तर सांगायची, मग कधी आपल्याला पाठ होणार नाही. व या पहिल्यांदा मी सगळ्यांना आरती बंदच करून मगच उत्तर द्यायचे, तर खरं कळतं आपल्याला येते देण्याची. आणि अशी सवय लागली की बघून 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 सांगायचं की मग आपल्याला कधी पाठ तर होतच नाही. ते साधन आणि मिश्र या दोन्हीचं पल्लवोपाचा असंख्यात्व. लब्ध पर्याप्तकाचं अंतर किती सांगितलं?
तेच तुमच्या डोळ्यात ते सांगितलं नाही केलं नव्हतं. स्नेहा तर किती यांचं पल्ल्याचा संख्यात्व भाग सांगितले की मार्गणीचा 3 मार्गण्यांचा पल्लकोमाचा संख्यात्व कोणत्या 3 आहेत त्या? मिश्र 6 आणि मिश्र आणि लब्ध पर्याप्त मनुष्य तिघांचा अंतर समान आहे. पल्लकोमाचा असंख्य म्हणजे किती वर्ष येतात? असंख्यात वर्ष. पल्लकोमाच्या असंख्यात भागामध्ये असंख्यात वर्ष घ्यायची. आणि सूक्ष्म सांप्रायचं अंतर किती आहे? काकी ह्या काकी काय तृप्ती काकी माहित नाही? सोपं आहे की 10व्या गुणस्थानाचं अंतर किती आहे? राजश्री काकी 6 महिने. कर्कश श्रेणीचं अंतर 6 महिने आणि चपश्रेणी चढला की 10व्या गुणस्थानात निर्माण तो जाणारच म्हणून त्याचे 6 महिने आहे. असे तिचं एक लक्षात ठेवायचं. उद्या आणि परत विचारणार वया बंद करून विचारणार. उत्तर सांगायचं नाही. मार्गणीचे नाव पण आणि तांत्र मार्गणा पण काय वैक्रिक मिश्र कायोगाचा काळ किती आहे? अंतर किती आहे? 12 मुहूर्त. गती मार्गणा आपली चालू झाली होती. त्या गती मार्गणीचं कशाच म्हणतात? गती मार्गणा सांगा. गती नामकरणाच्या जीवाची पर्यायी उत्पन्न होते त्यास गती म्हणतात. आणि दुसरे गतीच्या व्याख्या काय केली? एका भवातून दुसऱ्या भवात जाण्याला गती म्हणतात किंवा भवांतराला प्राप्त करण्याला गमनाला कारणभूत जे गती नामकर्म आहे त्याला पण गती म्हणतात. आता गतीचे जे 4 भेद आहेत त्याचं स्वरूप सांगतायत. पहिला कोणती सगळ्यात प्रिय गती सगळ्यांना? नरगती प्रिय आहे की नाही? काम सगळं नरकाचं करतो आपण. म्हणजे मग समजायचं की आपला गती प्रिय आहे. कुठल्या संयम सोडत नाही. सगळा संयम सेवन करतो. सगळे साप दवसनं तर त्याग करत नाही किंवा अधर्माचे सेवन करतो. ते सगळ्यांना बहुत सगळ्यांना बहुआरंभाने बहुपरिग्रह कशाचं कारण आहे? नरकाचं कारण आहे. मग प्रिय की नाही आपल्याला? आरंभ आणि परिग्रह आवडतं म्हटल्यानंतर पर्याय तर म्हणून सगळ्या परिग्रहाचा त्या परिमाण करायचं परिग्रहाचं. 147 नंबरची गाथा आहे. नरमन्ति जदो नित्यं दव्ये खेत्तेय कालभावेय अन्योन्येय जन्मा तम्हाते नारया भणिदा जदो म्हणजे ज्या कारणामुळे दव्ये खेते कालभावेय तेथील द्रव्यामध्ये क्षेत्रामध्ये काळ आणि भावामध्ये न रमंती रममाण होत नाही. नरकात गेल्यानंतर काय काय आवडतं नरकातल्या तिथल्या जीवांना? तिथलं द्रव्य आवडते का? भोजन पान वगैरे तिथलं कुठलंही अन्न पाण्यातील द्रव्यामध्ये ते रमत नाही. तसली माती खातात ते. नंतर तिथलं क्षेत्र आवडते का? तिथल्या क्षेत्राला स्पर्श केल्याबरोबर हजारो विंचू चावल्यासारखं त्यांना दुःख होतंय. तर अशा प्रकारचं तिथलं क्षेत्र आहे. मग त्या क्षेत्रामध्ये
रमत नाही. तिथल्या काळामध्ये काळ कसं आहे तिथलं, जे आपल्या आयुष्याच्या पहिल्या समयापासून ते आयुष्याच्या शेवटच्या समयापर्यंत किती सागराचं आयुष्य आहे तिथपर्यंत तिथल्या काळामध्ये ते कधी रममान, कुठला काळ चांगला वाटतो, कुठंच जे कधीच नाही त्यांना त्या काळामध्ये ती रमतच नाही. आणि तिथला भाव जो आहे अत्यंत अशुभ लेशा, अशुभ तर परिणाम आहेत. तिसऱ्या अध्यायामध्ये बघितलं तुम्ही तर तिथल्या भावामध्येही रमत नाही. आता इथं आपल्याला कुठे चांगले भाव झाले की आपल्याला ते बरं वाटते, त्याच्यामध्ये रमतो पण आपण त्या भावामध्ये. परंतु तिथं नरकात असे कोणते चांगले भाव होत नाही, त्यामुळे तिथल्या भावामध्ये रमत नाही. आणि अन्योन्येय जन्मा न रमंती, आणि ज्या कारणामुळे ते परस्परामध्ये एक नारकी दुसऱ्या नारकी बरोबर तिथं कसं आपण शेजारी पाजारी सगळे एकमेक खेळून मिसळून राहतो, गप्पा गोष्टी करतो, सगळा मनोरंजन करतो, आनंद मानतो. परंतु तिथं नाही का तसं, कुठल्या दुसऱ्या नारकीवर आपले थोडे त्याला सांगावं दुःख, त्याचं थोडं आपण दुःख ऐकावं असं ऐका परस्पर मध्ये कुठेच रमा नाही. एक नारकी दुसऱ्या नारकीला बघितलं की फाडून खावं, असेच भाव त्या ठिकाणी होतात. म्हणून काय सांगितलं, अन्योन्येय परस्परामध्ये कोणते रममाण होत नाही. म्हणून तन्माते नारया भूमिका, म्हणून त्याला नारक असं म्हटलेलं आहे. तर ह्याचं 4 व्याख्या केली, ते 4 शब्द ठेवलेले आहेत आचार्यांनी. पहिलं सांगितलं त्याला निरत गती, 4 नाव दिलेले आहेत. निरत गती, दुसरा आहे नारक गती, तिसरा आहे नरत गती, आणि चौथा आहे निरय गती. असे 4 शब्द ठेवून त्याचे व्याख्या केले वेगवेगळ्या तुमच्या याच्यामध्ये असेल नोट्स मध्ये. पहिला निरत म्हणजे का निरत गती का म्हटलं त्याला, तर त्या ठिकाणी हिंसाधिक जे पापमय अनुष्ठान आहे असत अनुष्ठान त्यामध्ये ते निरत आहेत, म्हणजे व्यापृत आहेत, त्यामध्ये ते प्रवृत्त आहेत. म्हणून त्या गतीला काय म्हणतात, निरत गती म्हणतात. हिंसाधिक असत अनुष्ठानामध्ये ते प्रवृत्त असतात, सारखं तिथं लीन असतात, म्हणून निरत गती म्हटली. दुसरा अथवा त्याला नारक गती म्हटलं. तर तिथे सांगितलं की नरान कायती, नर म्हणजे मनुष्य म्हणजे प्राणी, मनुष्य म्हणजे मनुष्य घ्यायचं नाही कारण तिथे काही मनुष्य जात नाही. तिथले जे प्राणी आहेत त्या प्राण्यांना कायती म्हणजे घात करतात, त्रास देतात, त्याला दुष्ट बनवतं. असं जे नरक कर्म आहे आणि त्या नरक कर्मापासून उत्पन्न झालेले जे आहे ते नारक, आणि त्यांची जी गती त्याला काय म्हटलं, नारक गती. म्हणजे ह्याचा उत्पत्ती करताना नरान कायती, नर म्हणजे प्राणी, म्हणजे काय त्या ठिकाणी सगळे मारकाटच आहे ना, प्राण्यांना मारणं, त्यांचा घात करणं हे सगळं चालू असतं त्या ठिकाणी. प्राण्यांना कष्ट देते, दुर्गतीला बाधा पोहोचवते, त्याला म्हणायचं नरक नरान कायती. ती कोण नरक कर्म, तिथलं जे नरगती नाम कर्म आहे त्या कर्माचा उदय झाल्यामुळं काय करतं, ते प्राण्यांना कष्ट देतं, त्रास देतं, त्याला नरक कर्म म्हणायचं. आणि त्या नरक कर्माचं जे उत्पत्ती, त्याच्यापासून ज्याची उत्पत्ती झाली ते कोण आहेत, नारक आहेत. म्हणून त्यांना नारक गती असं म्हटलेलं आहे. नारकी जीवांची गती ती नारक गती. आणि तिसरं जो गाथेत केलेला अर्थ घ्यायचा नरक म्हणजे तिथं की जे द्रव्य क्षेत्र काल भावामध्ये किंवा परस्परामध्ये रमत नाही, रत होत नाही, ते नरक, आणि त्यांची गती ती नरत गती. तुमच्या नोट्स मध्ये असेल बघा. आणि निरय गती चौथं काय केलेलं आहे,
209 पेज. निरय गती चौथं केलेलं आहे. हे नरक जे आपल्या गाठेमध्ये असते त्याला तोच घ्यायचा. निर आणि अय असे केले. निर म्हणजे निघून गेलेला आहे. अय अयचा अर्थ होतो पुण्य, ज्याच्यातून पुण्य निघून गेलेला आहे, पुण्यरहित झालेला आहे म्हणून तिथं गेलं त्या नरकामध्ये. तर ज्याच्यातून पुण्य निघून गेलेला असेल ते जीव निरय आणि त्यांची गती ती निरय गती. सामान्यपणे एक व्याख्या ही लक्षात ठेवा आपल्या गाथेमध्ये जे आहे ते, की ज्या कारणामुळे ते द्रव्य क्षेत्र काल भावामध्ये रमत नाही किंवा परस्परामध्ये पण रमत नाही, त्याला नारत गती म्हणतात. नारत गती त्यालाच नारत. जे नरकगती हे पाप कर्म आहे आणि त्या पाप कर्माच्या उदयाने तिथे नरकामध्ये उत्पन्न होतो. आणि त्या ठिकाणी 5 प्रकारचं दुःख आहे नरकामध्ये. एक शारीरिक दुःख आहे त्यांना, दुसरं मानसिक दुःख आहे, तिसरं पहिलं आहे असुरजनित दुःख म्हणजे असुरांच्याकडून प्राप्त झालेलं दुःख, क्षेत्रजनित दुःख आणि परस्पराने दिलेलं दुःख. असे 5 प्रकारचे दुःख आहे नरकामध्ये. असुरांच्या द्वारे दिलं गेलं दुःख म्हणजे पहिल्या 3 नरकापर्यंत दुष्ट आचरण करणारे असुर कुमार देव जे आहेत ते जातात नरकामध्ये आणि त्यांना काय करतात, त्यांना आठवण करून देतात, बघा ह्या जीवाने तुमचं असं केलं होतं, तुमचे पैसे हडप केले होते, तुमच्या स्त्री बरोबर विषय सेवन केलं होतं, तुमचं असं म्हणजे ते सगळं वैर आठवून देतात त्या नारकी जीवांना, की त्यामुळे आणि जास्त त्यांच्यामध्ये भांडण लागतात. तर त्या म्हणजे परस्परांना लढवणं हे त्यांचं कार्य असते. तर त्या असुर कुमार जातीच्या देवाने दिलेलं दुःख त्याला म्हणतात असुरजनित दुःख आहे. दुसरं शारीरिक दुःख आहे, कारण नारकी जीवांचं शरीर तिथं तिळा एवढे खंड करतात, त्याचे तुकडे तुकडे करतात, तरी सुद्धा मरणाला प्राप्त होत नाही आणि त्यांचं शरीर पाण्यासारखं पूर्ण बिखरतंय. पुन्हा पुन्हा ते सगळं जोडलं, पण दुःख तर होते ना, ज्याला तुकडे 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 करतात त्यावेळेला त्यांना दुःख वेदना तर होतातच. आणि सगळ्यात मला मारलं हे दुःख जास्त असते लागल्यापेक्षा. लहान मुलांना पण बघा, तर मी असं सहज जरी मारायला गेला, लागलं पण नाही त्याला, तरी पण रडायला सुरुवात करणार, कारण ते कशाचं दुःख असते, मला रागवलं, मला मारलं, त्याचं दुःख असते. तर तिथं त्या शारीरिक जरी पण त्यांचं वैयक्तिक शरीरात जोडलं जाते, सगळं होत आहे, परंतु ते दुःख तर त्यांना सगळं त्या तेलामध्ये तळतात आणि काय काय ते तुकडे तुकडे करतात, त्या शरीराला ते लोखंडाचा पुतळा करून त्याला मिठी मारायला लावतात. तर दुःख आहेच ना तिथे शारीरिक दुःख. नुसती कल्पना तुम्ही करा, एखाद्यापासून चिंतन करा, इथं जर आपल्या त्यातले 1/100वा भाग जर दुःख झाला तर किती वेदना होतात आपल्याला. थोडंसं पोळलं आपल्याला तर किती दुःख होतं, आणि तिथं जर पूर्ण कडेत घालून तळतात तर कसं दुःख होत असेल. वैयक्तिक शरीराला दुःख होत नाही, सगळे दुःख होते त्यांना, ते नष्ट होत नाही वैयक्तिक शरीर, त्याचा घात होत नाही, परंतु दुःख तरी होत आहे त्यांना. नंतर मानसिक दुःख आहे त्यांना. मानसिक दुःख काय आहे की इष्ट वस्तूचा लाभ होतच नाही ना, असं वाटतं की कोणतं पाणी प्यायला द्यावं, पाणी मिळत नाही, भूक लागते परंतु धान्य मिळत नाही, कुठेतरी शांत जाऊन बसावं असं वाटतं परंतु त्या इष्टाचा संयोगच घडत नाही, आणि सगळं येईल ते समोरून कोणतरी येईल असं वाटतंय तर तो मारायलाच येईल, ज्या अनिष्ट संयोग होतो. तर अशा प्रकारचं मानसिक अपमान, भय हे सगळं मानसिक दुःख त्या ठिकाणी आहे. आणि चौथं सांगितलं क्षेत्रजनित दुःख, नरकभूमी ते सांगितलं ना, तहा भूमी परसत दुःख इसो बिच्छू सहस लसे नाही दिसो.
आणि तापलेल्या लोखंडाच्या प्रमाण गरम स्पर्श, ज्या ज्या इथं गरम असेल तिथं गरम, आणि सुरीवर जसं त्याचं तीक्ष्ण टोक असतंय तशी त्या सुई समान तृण तिथलं गवत जे आहे अगदी दाबणारी सगळी सगळं हे केलं असेल, जमिनीमध्ये रोड असेल ते ते कसं टोचते आपल्याला, तसं तिथली ती गवताची भूमी जी आहे ते पण नारकी जीवानेच केलेलं असते. ते काही गवत बिवत तिथं नाही आहे, परंतु ते तसं त्या जीवाला त्रास होण्यासाठी तसं ती जमीन वगैरे उत्पन्न म्हणजे वैयक्तिक शरीराला ते उत्पन्न करतात सगळं. ती नदी म्हणा तिथली किंवा ते सगळं ते सगळं नारकी जीवन आपल्या विक्रेनेच बनवलेलं असते सगळं. नंतर हजारांचं चावल्याचं दुःख, तिथं त्या नरकामध्ये गेला की पहिल्यांदा चेंडू सारखा किती वेळा तो खालीवर होतो. 500 किती योजन प्रत्येक ह्याच्यात वाढत जाते ते, तेवढं त्यांना दुःख होते. झाडाखाली गेला की तिथलं त्याचं पानं जे आहे ते तलवारीच्या पाठ्याप्रमाणे सगळं ऐकतोय, सगळं करतो, परंतु सुधरत नाही. आपल्याला पुन्हा अशा गतीमध्ये जायला नको, असं दुःख नको. तिथलं थोडंसं आपण एक रात्रभर पाणी आपल्याला नाही मिळालं तर हाय होत आहे, आणि जर पूर्ण 6 वर्षपर्यंत पाणी प्यायला मिळत नाही तरी सुद्धा तिथं तसं सहन करावं लागतं. हे सगळं नरकातलं दुःख भयानक आहे. वैतरणी नावाची नदी तिथली महादुःखदायी, तिथं सगळं कृमी ह्याच्यानं भरलेली, आणि शीत उष्णतेचं दुःख, हे सगळं तिथलं क्षेत्रजनित दुःख आहे. काय म्हटलं? सगळ्यांनाच असतो उपघात आणि परघात, कुणाला नाही असं नाही. सगळ्या जीवांना उपघात परघात नामकरणाचा उदय असतो, नियमान असतो आपल्याला. परंतु नरकामध्ये जास्त प्रमाणात कारण ते स्वतःच्या शरीराद्वारे दुसऱ्याचा घात करतात. परघात झालं की मग तो तेच की मग आणि स्वतःच्या ते शरीर पदार्थ प्राप्त होणं वेगळं, हे विक्रियाच उत्पन्न करतात ना, तसे अशुभ परिणामच असतात त्यांचे, की एवढे कशा तीव्रता असते की त्याचे ते उत्पन्न करतात ते विक्रियेच्या द्वारे. आपलं शरीर तसं बनवतात. नंतर नरकामध्ये विक्रिया ती अकृतक विक्रियाच असते त्यांची, आणि अशुभ विक्रियाच करणार. विक्रिया करण्याचं सामर्थ्य, परंतु चांगली विक्रिया करणार नाही, सगळी अशुभ विक्रियाच करतात. बांधणं, ते वज्र अग्नी इत्यादी सारखं विक्रिया उत्पन्न करतात. आणि परस्परामध्ये दिलेलं दुःख, एक नारकी दुसऱ्या नारकीला पाहून काय करतो, एकमेकाला भांडतो आणि भयंकर त्रास देतो, कष्ट देतो. तर अशा प्रकारे ते कोटी जीव ते जातन म्हणे, तसं त्या नरकातलं दुःख किती सांगायचं. कोटी जीवन वर्णन केलं तर सुद्धा त्याचं वर्णन होऊ शकणार नाही. मग अशा नरकात कशामुळे जातो जीव, कशामुळे जातो? सगळ्यात पापमय आचरण, सप्त व्यसन, व्यसनी जो आहे, पापाचार करतो, परस्त्री सेवन करत नाही, दुसऱ्यांचं धन हडप करतो, सगळे लाच घेणं, हे करणं, हे सगळं काय आहे? आणि बहु आरंभ बहु परिग्रह सांगितलेलंच आहे तिथं. सगळं पाप कशासाठी करतो ते परिग्रहाच्या आसक्तीमुळेच करतो ना. तर जास्त परिग्रह ठेवण्याचा भाव आणि जास्त आरंभ म्हणजे सगळे करणं, विनाकारण धागर बांधायची, विनाकारण काय पण कामं करत बसायची, एवढ्या फॅक्टरी उघडल्या, हे केलं ते केलं, तर सगळं आरंभ करणं जास्त हे नरकाच्या उत्पत्तीचं कारण आहे. मग त्याला शेवटी त्याग नाही केला, संपत्ती भरपूर आहे, आणि शेवटी जर समजा त्या आसक्तीमध्ये मेला, त्या परिग्रहाच्या आसक्तीमध्ये, तर नियमानं नरकात जातो. चक्रवर्तीचं सांगितलं नियम आहे चक्रवर्तीचा. जर तो चक्रवर्ती पदाचा त्याग न करता, परिग्रहाचा त्याग न करता जर तो मरण पावला तर नियमानं नरकात. किती 60 खंडाचा अधिपती आहे ना, आणि तेवढा परिग्रह आहे, आणि जर त्याचा नाही त्याग केला तर तेवढ्या परिग्रहाच्या आसक्तीमध्ये मेल्यामुळे तो नरकात जातो. म्हणून आपण आता
सुधारायचं. कधी मिळाल्यानंतर रडत बसायचं नाही. अगोदरच आता आपल्याला जेवढं असंयमाचा त्याग करता येईल तेवढा असंयमाचा त्याग करायचा, सम्यक्ताची उत्पत्ती करायची, परिग्रह परिमाण करायचं. सगळ्यांनी फॉर्म भरून द्यायचा. तुम्हाला काय अवघड आहे त्याच्यामध्ये? काहीच अवघड नाहीये. तुम्हाला परवानगीला 100 ठेवा, 200 ठेवा, किती ठेवायचं तेवढं ठेवा, फक्त ठेवा काहीतरी मर्यादा करा. काय अवघडच नाहीये, आपण अवघड करून ठेवले. पुढे आता तिरेंची गतीचं स्वरूप सांगत. नरगती, ह्या नरगतीमध्ये तर आपण किती वेळा जाऊन आलो आणि पुन्हा जर सम्यक आणि संयम धारण नाही केलं तर पुन्हा आणखी जाण्याची शक्यता आहे. त्या समयाला तो भेदज्ञान करू शकतो का? भेदज्ञान करून सम्यक प्राप्त करू शकतो ना. परंतु ते सम्यक प्राप्त जरी केलं तर हित सम्यक्त्वाचा जर एक परिणामाची विशुद्धीच्या द्वारे जसा आनंद घेतोय तर तिथे त्या दुःखामध्येच तो ते तत्वज्ञान चिंतन जे करून सम्यक उत्पन्न करतो. इथं एखादा कोणी पापाच्या उदयसहित सम्यक दृष्टी आहे असं तशी दशा तिथं नरकामध्ये असते. मी किती वेळा असं विचार करतो की कसं ते नरकामध्ये एवढं दुःखात ते सम्यक करत असतील. तर इथं सुद्धा एखादा जीव अत्यंत प्रतिकूलतेमध्ये सुद्धा तत्वाचं चिंतन करतो की नाही, तर तशी अवस्था तिथं आहे नरकामध्ये. त्या निवांत बसून ध्यान बिन करायला मिळणार नाही तिथं, किंवा ध्यान साधना करतो, साध्य करतो असं काही मिळणार नाही. त्या त्रासामध्येच त्याचे ते परिणाम अंतरंगामध्ये तसे तत्वज्ञान रूप असणार. तिथं तो आत्मिक आनंद पण घेईल. गती बांधल्यानंतर ठराविक थोडी गती बांधली पूर्ण भोगावं लागणार नाही, त्याच्यात तो बाहेर उतरणार. नरकाईचा जर बंद केला असेल तर तो नरकात नियमाने जाणार. म्हणून त्याने की ठीक आहे, तुम्हाला सम्यक प्राप्त केल्यानंतर जरी नरकाचा बंद केला असेल तर सम्यक प्राप्त केल्यानंतर जाणारच नियमाने नरकात. परंतु तिथं तरी मर्यादा राहिली ना. आता पुन्हा तो नरकातून आल्यावर जायचा, पुन्हा म्हणजे सम्यक सहित असेल तर नाही जाणार. परंतु एकदा त्याने बांधलेले नरक आहे, परंतु तिथे सुद्धा सम्यक सहित असल्यामुळं तो कसा असणार, बाहेर जरी प्रतिकूलता असली तरी तो आपल्या आत्म्याची साधना करणार. सुटू शकते. शाहीत सम्यक असेल तर नाही सुटत, परंतु तिथं नेहमी ज्यावेळेला शौक्षम सम्यक होते तो उत्पन्न होते आणि सुटते. राहू पण शकते पूर्ण आयुष्यभर. शाहीत सम्यक गोष्टी पहिल्या नरकातच जातो ना फक्त. पुढे तर तिरेच्या गतीचं स्वरूप सांगतोय. तिरियंती कुडील भाव सुवियल सन्नाने गिट्ट म्हणणाना अत्यंत पाव बहुला धम्मा तेरिच्छिया भणिदा तिरोभावाला प्राप्त होतात. तिरियंती म्हणजे तिरोभाव. आणि कुटील भाव, कुटील भाव म्हणजे मन वचन त्याची कुटीलता ज्यांची आहे. तिरेंच्या गतीमध्ये बघा सगळं कशा आहे, कुटीलता आहे. आणि सुवियल सन्ना त्याचे जे संज्ञा आहेत, संज्ञा म्हणजे आहार, वय, मैथुन, परिग्रह या संज्ञा त्या कशा आहेत, अत्यंत व्यक्त आहेत. विवृत म्हणजे आपण सुविवृत, चांगल्या रीतीने प्रगट. संवृत आणि विवृत आला तर काय त्याच्यामध्ये, तसं तो विवृत शब्दाचा अर्थ आहे प्रगट. मनुष्य आपण बघा, एखादं भोजन करायचं असेल तर बाहेर असताना भोजन करतो का, घरात आत बसून कुणाला दिसून यायचं बसून भोजन करतो. मैथून सेवन करत असताना सुद्धा एकांतामध्ये कुणाला दिसणार नाही अशा स्थानामध्ये बसून करतो. परंतु तिथं ते त्यांच्यामध्ये सगळ्या संज्ञा कशा आहेत, प्रगट दिसतात.
4 संज्ञा पण खाण्यासाठी कसे धडपडतात, नंतर त्यांचे जे मैथुन सेवन सुद्धा सगळं प्रगट करतात. तर ह्या सगळ्या क्रिया ज्या आहेत त्या त्यांच्या व्यक्त आहेत. नंतर सांगितलं की मनुष्यांच्या सारखं त्यांच्या ठिकाणी निगित्तम निकृष्ट अण्णाना अज्ञानी आहेत. म्हणजे जसं आता तिथं पण समजा 4-5 गुणस्थान आहे, परंतु इथं जसं श्रुताचा अभ्यास करून तत्वज्ञानात्मिकांच्या मध्ये उपयोग लावतो आपण शुभोपयोग, तसं त्या ठिकाणी श्रुताचा अभ्यास वगैरे विशेष नाही. तत्वज्ञान जर त्यांना भेद विज्ञान होत असलं तरी सुद्धा अशा गहनशास्त्रांचा अभ्यास वगैरे करणं किंवा त्याचा विचार करणं एवढं त्यांना असत नाही. म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे, गुणदोषाचा विवेक असत नाही, म्हणून त्यांना अज्ञानी असं म्हटलेलं आहे. परंतु तिथे सम्यक ज्ञानी नाही असा अर्थ लावायचा नाही. सम्यक ज्ञानी आहे परंतु सामान्य रूपाने सांगितलं ते आणि बहुतेच्या अपेक्षेनं की ते अज्ञानी असतात. म्हणजे गुणदोषाचा विवेक असत नाही, श्रुताभ्यास तत्वज्ञानाने शुभ उपयोग त्या ठिकाणी असत नाही, म्हणून अज्ञानी म्हटलेले. नंतर अत्यंत पाप बहुला, अत्यंत पाप बहुल असतात, म्हणजे पापाची बहुलता असते त्यांच्या जीवनामध्ये. तीव्र संक्लेश परिणाम, आपल्या इथल्यासारखं संयम आहे परंतु कुठं असंख्यात त्यांच्यामध्ये कुठल्या एखाद्या जीवाला संयम असणार, म्हणजे ते संयम असं असंख्यात ते संयमी आहेत, परंतु त्यांची संख्याच मुळात किती आहे, असंख्यात आहे ना भरपूर. तर त्यामधले एक असंख्यातावे भाग प्रमाण त्यांचे जे आहेत ते संयम धारण करणारे असू शकतात. म्हणून तिथं महाव्रत गुण शील याचा अभाव आहे, तीव्र संक्लेश परिणामाची बहुलता आहे, म्हणून त्यांना अत्यंत पाप बहुल असं म्हटलेलं आहे. आणि कशा आहेत ते तिथं अनेक प्रकारचं जे दुःख आहे, भूक तहान ताडण मारण वध बंधन, जे आपण छडामध्ये पाहतो, अति भार वहन इत्यादी अनेक प्रकारच्या दुःखाला सहन करतात. तर तिऱ्यांच्या गतीचं दुःख आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळतंय. तर अशी ही तिऱ्यांची गती आहे. काय काय सांगितलं तिथं मनोरंजन कायचे कुटिलता आहे, ज्यांची आहाराधिक संज्ञा व्यक्त आहे, जे निकृष्ट अज्ञानी आहे, अत्यंत पाप बहुल आहे, ते त्या कारणामुळे त्यांना तिर्यंचस म्हटलेलं आहे. संयम असू शकते ते पंचकार पण आहे. आणि आता तिथलं क्षेत्र नाही, दुसऱ्या क्षेत्रात पण सगळे तिर्यांचे आहेत ना, जसं स्वयंभू रमण द्वीप समुद्र तिथले पण तिर्यांचे जे आहेत ते संयम धारण करतात, आणि इथं सुद्धा असू शकतं. प्राप्त झाल्यानंतर ते आयुष्यभर काय करतात, जीवनभर त्याची चर्या कशी राहतात संयुक्त प्राप्ती केलं जसं आता मनुष्यांचे असतं इथं काय असं व्यक्त दिसतं एवढं आहे ते काय तुमचं म्हणजे त्या काय असणार त्यांच्या गतीमध्ये काय तिथं तत्वाचं त्यांना पण भेदविज्ञान अंतर्गतामध्ये होतं. कुठं समजा तिथं गुरु असेल तर गुरुच्या जवळ पण बसतात, जाऊन तिथं उपदेश पण ऐकतात त्यांचे, नंतर चांगले परिणाम ठेवतात, दयाभाव करतात, दुसऱ्या तिर्यांची सेवा करतात असे करतात. आणि कोणी समजा संयमिक तिर्यांचे आहे तर दुसरे तिर्यांचे त्यांना आहारदान पण करतात, कसं की त्यांना आणून देतात, वाळलेले पानं वगैरे बघून त्यांच्यासाठी घेऊन येतात आणि त्यांना देतात आहारदान. आहारदान म्हणजे त्यांना देतात घ्यायला वगैरे. असे धोलामध्येच त्याने एका ठिकाणी सांगितलं की ते कसे काय उत्तम भूमीमध्ये जातात, दान देतात. तर तिथं त्यांनी सांगितलं सल्लकीची पानं वगैरे दुसऱ्या तिर्यांचे त्यांना आणून देतात, म्हणजे जे व्रती संयमी वगैरे जे असतील तिर्यांचे त्यांना तोंडात वगैरे आणून घेऊ शकतात की ते वाटी वगैरे धरतात त्याचं तोंडात कुत्रे जे असतात ते. पुढे
आता सुद्धा ह्या काळात काय काय एक महाराजांच्या जवळच्या पिढ्यांचे वगैरे जातात आणि ऐकतात, उपदेश वगैरे ऐकतात. मी पोपटाची पण कहाणी सांगितली ना मागं, 2 पोपट होते गुरुच्या जवळ, तर ते सगळं उपदेश ऐकणार, बसणार आणि सगळं महाराजांचा अंग वगैरे पाहणार. महाराजांचं केस लोच वगैरे चालू असलं तर तिथं बसून राहणार आजूबाजूला, ते राखोडाला की सारखं असं करत राहणार असं. म्हणजे असे असतात ते द्यायचे पण काही काही. आणि महाराजांचं नमोकार मंत्र म्हणता म्हणता समाधीपूर्वक त्याचं मरण झालं ते पोपटांचं. जसे सम्यक असू शकतात ना, त्याने हे पण असू शकतात, वृत्ती पण असू शकतात, खाणं बंद करून देतात, सोडून देतात. आता सुद्धा सुनील सागर महाराजांच्या खूप प्राणी येतात सारखं आणि त्यांच्याजवळ बसतात किंवा उपदेश वगैरे ऐकतात. ते भूतबली महाराज म्हणून पण होते, त्यांच्याजवळ पण कुत्र वगैरे होतं. ते नमोकार मंत्र म्हणलेलं आम्ही ऐकलं ते त्यांच्या बरोबर. नमोकार मंत्र महाराज म्हणायला लागले की ते तोंड उघडून म्हणायचं, फाडून असं असं. त्यांनी पण अनेक गोष्टी सांगितल्या आम्हाला. तुम्ही शास्त्रात ऐकता नसतं, व्रती असतात सत्यदेवीचे, आम्ही प्रत्यक्ष म्हटले त्यांना व्रत दिलेत, प्रत्यक्ष आमच्या जवळ त्यांनी व्रत घेतलेत म्हणले. असं म्हणजे हत्ती एक होता, ससा आणि कुठले कुठले प्राणी त्यांनी सांगितले, असे व्रत दिलेले त्यांनी. आता महाराज होते नाही तर आम्ही पंढरपूरला, तर तिथं गायी खूप आहेत, 30-40 गायी आहेत त्यांच्या तिथं पाळल्या. आणि तिथं महाराज गेले, नमोकार मंत्र म्हणाले, सगळ्या गायी यायच्या इकडं तिकडं असल्या सगळ्या गोळा होऊन यायच्या एकदम तिथं ऐकायला नमोकार मंत्र. म्हणजे असे काही प्राणी असतात, त्यांचं पण भाग्य असले की असं गुरूंचं सानिध्य मिळते आणि असं सम्यक वगैरे प्राप्त करू शकतात ते. पुढं मनुष्यगतीचं स्वरूप सांगतात पुढं. मण्डन्ति यदो नित्यं मणेन निपुना मनुक्कडाचम्मा मन उद्भवाय सर्वे तम्माते माणुसा बळिदा मनुष्य का म्हटलेलं ते सांगताय की ज्या कारणामुळं नित्यम मनेन नित्यम मंडन्ति, ज्या कारणामुळे ते नित्य मानतात म्हणजे जाणतात. काय हे आणि उपादेय, हे काय उपादेय काय याच्या भेदाला जाणतात, त्याला म्हणायचं मनुष्य. मन धातूपासून मनुष्य शब्द झाला, तर मन म्हणजे मानणे, जाणणे असा अर्थ होतोय. दुसरं सांगितलं की मनेने निपुणा, जे मनाने निपुण असतात, म्हणजे अनेक प्रकारच्या कला विद्या वगैरे सगळं जाणतात ना मनुष्य, म्हणून ते मनानं म्हणजे कलेमध्ये वगैरे निपुण असतात, म्हणून त्याला मनुष्य म्हणतात. मनाने निपुण आहेत म्हणून ते मनुष्य आहे. किंवा तिसरं सांगितलं मनुक्कडा, कशा आहे ते मनानं उत्कट, म्हणजे अवधारण शक्ती, दृढ उपयोग लावणं, हे सगळं कार्य त्यांच्यामध्ये होतं. हे सगळे शोध लावतात, दार्शनिक वगैरे असतात ते सगळे. तर तसं मनानं ते उत्कट आहे, म्हणजे अवधारणा धारणा अधिकामध्ये त्यांचा दृढ उपयोग राहतो. आणि चौथं सांगितलं की मनुपासून उत्पन्न झाले, मनोहो अपत्यम, मनो म्हणजे 14 कुलकर झाले. ज्याला भोगभूमी नष्ट होऊन कर्मभूमीला प्रारंभ होतो त्याच्या अगोदर 14 मनो होतात आणि त्यांच्यापासूनच पुढच्या सगळ्या मनुष्यांची उत्पत्ती होते, म्हणून त्यांना मनुष्य असं म्हटलं. मनोपासून उत्पन्न झालेले जे अपत्य आहेत ते मनुष्य आहेत असं प्रवचनामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. 4 कारण सांगितलं मनुष्य होण्याची. जे मनुष्य का म्हणतात, नित्य भेदा हे उपादेय भेदाला जाणतात,
मनानं निपुण आहेत म्हणजे सगळ्या कला वगैरे मध्ये पारंगत असतात. मनानं उत्कट आहे म्हणजे दृढ उपयोग असतो त्यांचा आणि मनोपासून उत्पन्न झाले म्हणून त्यांना मनुष्य असं नाव आहे, प्रवचनामध्ये सांगितलेलं आहे. मग असे मनुष्य पर्याय आपल्याला दुर्लभ मिळालेले आहे, परंतु आम्ही ते कसे घालवतो? पाय अमृत पाव धोरे असं सांगितलंय. छोटस सूत्र आहे काय? पाय अमृत, अमृत मिळालं पण तो कशासाठी उपयोग केला? पाव धोवे, पाय धुवायसाठी. तसं मनुष्य पर्याय मिळाले आपल्याला, इतका उत्कृष्ट उपयोग, आपला दुरुपयोग वाला आहे. जर तुमच्यासारख्या महिलांनी जर हे सगळे शास्त्र शिकले तर किती पंडिता होतात, परंतु आम्ही सगळा उपयोग कुठे घालवतो? बाहेरच्या गोष्टींमध्ये. तर हे मिळालेलं आपलं जे मनुष्यभावातलं वरदान ते आपण पाय घालवायचं नाही, त्याचा उपयोग करून घ्यायचा. जे आपल्याला मिळालेली संपत्ती आहे, उपयोगरूपी संपत्ती, ते चांगल्या काळामध्ये तर मग त्यांच्यामध्ये गेलं की मिळणार का शिकायला आपल्याला? ते शास्त्र वाचायला मिळणार का? त्याचं आपण चिंतन तर करू शकणार का? बघा ते त्यांच्याची कशी अवस्था आहे. आज आता ते सगळं नुसतं रस्त्यावर हिंडतात, तिकडे तिकडे फिरतात, जिकडं खाण्यासाठी धडपडतात, तशीच आपली अवस्था होणार. आणि आता मनुष्य पर्यायामध्ये सगळं मिळालेलं आपल्याला शास्त्र स्वाध्याय करण्यासाठी सगळी चांगली संधी मिळालेली आहे. तर जेवढा काळ आपल्याला मिळालेला मनुष्य पर्याय आहे तो सगळा स्वाध्याय ध्यान याच्यामध्ये घालवायचा आहे. आता संसारात आहे म्हणून तुम्हाला सगळे संसाराची कामं करावी लागते, परंतु तिथे जेवढं पाहिजे तेवढंच खर्च करायचं, बाकी सगळा आपला वेळ धर्मकार्यामध्ये खर्च करायचा. 1 तास 2 तास स्वयंपाक केले की सगळ्या वेळ रिकामाच असतो आणि मग तिथलं जास्त करून कामं काढायची नाही. हे बनवायचं, ते बनवायचं, ते बनवायचं, पुरी बनवायची काय, आणि बुंदी शेव काय काय लागते खायला, तिथे सगळा वेळ फुकट जातो आपला. चला ते आता पुढं तिर्यांची गती आणि मनुष्य गतीचे भेद सांगतात. हे आपल्या सगळ्या कर्मकांडमध्ये वगैरे हे भेद येतात तसं. तिर्यांच्या गतीचे 5 भेद सांगितले. तिर्यांच्या गतीचे नाही, तिर्यांचे 5 प्रकार सांगितले, त्यांनी मनुष्यांचे 4 प्रकार सांगितले. कधी पण वर्णन येतं त्यावेळी त्या भेदांच्या सहित वर्णन येतं. सामण्णा पंचिंदी, सामण्णा पंचिंदी, पच्चत्ता जोनिनी अपच्चत्ता, पच्चत्ता जोनिनी अपच्चत्ता, तिर्या नरातहाविय, तिर्या नरातहाविय, पंचिंदिय भंगदोहीना, पंचिंदिय भंगदोहीना, सामण्णा पंचिंदी, पच्चत्ता जोनिनी अपच्चत्ता, तिर्या नरातहाविय, पंचिंदिय भंगदोहीना. पहिला काय घ्यायचं? सामान्य तिर्यांश. दुसरा आहे तिर्यांचे सगळ्यांना लावायचं. दुसरा आहे पंचेंद्रिय तिर्यांश. तिसरा आहे पंचेंद्रिय पर्याप्त तिर्यांश. पंचेंद्रिय पर्याप्त तिर्यांश वेगळं, इथे संक्षेपात घेते मी. पर्याप्त तिर्यांश. नंतर योनिमती तिर्यांश. योनिमत तिर्यांश. आणि शेवटी अपर्याप्त तिर्यांश. असे तिर्यांशांचे 5 प्रकार केले. ज्याला पण मार्गणीचं वर्णन येते ना त्यावेळेला 5 भेदांना सहित त्यांचं वर्णन करतात. मग पहिला सामान्य तिर्यांचे म्हणजे काय घेणार? त्यामध्ये सर्व तिर्यांचे आले. कुठले? एकेंद्रियापासून ते पंचेंद्रियापर्यंतचे सगळे, पर्याप्त अपर्याप्त दोन्ही पण सगळ्या त्याच्यामध्ये. एकेंद्रियापासून ते पंचेंद्रियापर्यंत
पर्याप्त आणि अपर्याप्त दोन्ही पण घ्यायचे. पर्याप्त आणि अपर्याप्त थोडक्यात घेते. सामान्य म्हटलं की एकेंद्रिय, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चक्र हे सगळे कुठल्या गतीतले जीव आहेत? एकेंद्रिय अधिक जीव त्यांची गती, तिर्यांची गती. आणि तर लोकांना समजत नाही एकेंद्रिय म्हणजे तिर्यांची आहे तसं. एकेंद्रियांची गती तिर्यांची गतीचा आहे. सामान्य त्याच्यामध्ये सगळे तिर्यांचे आले, कुठले शिल्लक राहिलेले नैगोदी जीव आले, सगळे आले साधारण वनस्पती वगैरे. पंचेंद्रिय तिर्यांचे म्हटले की आता बाकीचे सगळे इंद्रिय कट करायचे. एकेंद्रिय, द्विंद्रिय, तींद्रिय, चतुर्ंद्रिय नाही, फक्त पंचेंद्रिय. त्यामध्ये दोन्ही घ्यायचे, पर्याप्त अपर्याप्त, संज्ञी असंज्ञी. पंचेंद्रिय म्हटले की असंज्ञी पण येणार आणि संज्ञी पण, दोन्ही येणार त्याच्यामध्ये. असंज्ञी आणि संज्ञी पंचेंद्रिय, दोन्ही पण पंचेंद्रियच घ्यायची. आणि पर्याप्त पण घ्यायचे आणि अपर्याप्त पण घ्यायचे. पंचेंद्रिय भेद ज्यावेळेला करतात पंचेंद्रिय तिर्यांच्या, त्यावेळेला त्यामध्ये पंचेंद्रियामध्ये असणारे सगळे आले, संज्ञी पण आले, असंज्ञी पण आले, पर्याप्त पण आले, अपर्याप्त पण. म्हणजे या अपर्याप्त नामकर्माचा उदय असे पण सगळे जीव आले. आणि ज्याला आता हे भेद जे आहेत ते हे होत चालले, संकुचित होत चालले. सामान्यतः पहिला सगळ्यात व्यापक, आता त्यातले एकेंद्रिय, चतुर्ंद्रिय कमी झाले, मग फक्त पंचेंद्रिय आहे. आणि आता पंचेंद्रिय पर्याप्त तिर्यांचे म्हटल्यानंतर अपर्याप्त कॅन्सल झाले. तर काय येणार तर फक्त असंज्ञी संज्ञी दोन्ही येणार, परंतु फक्त पर्याप्त. आणि त्यातले फक्त पुरुष वेदी नपुंसक वेदी घ्यायचे, कारण का योनिमत तिर्यांचे स्वतंत्र भेद केलाय. म्हणजे ज्याला पंचेंद्रिय पर्याप्त तिर्यांचे म्हटलं की फक्त संज्ञा असो असंज्ञ असो भूवेदी आणि स्त्रीवेदी घ्यायचे, नपुंसक वेदी घ्यायचे, भूवेदी आणि नपुंसक वेदी. आणि फक्त तिर्यांचे पर्याप्तच घ्यायचं. संज्ञी असंज्ञी दोन्ही भेद, पुरुषवेदी, नपुंसक वेदी आणि फक्त पर्याप्त. तिसऱ्या भेदामध्ये. आणि आता चौथा योनिमत म्हटले की तिथं पण असंज्ञी संज्ञी दोन्ही येणार, फक्त स्त्रीवेदी येणार आणि पर्याप्तच येणार. आणि अपर्याप्त तिर्यांचे म्हटले की पंचेंद्रियामधले फक्त लब्ध पर्याप्त तिर्यांचे घ्यायचे, दोन्ही असंज्ञी संज्ञी लब्ध पर्याप्त, असंज्ञी संज्ञी लब्ध पर्याप्त पंचेंद्रिय तिर्यांचे. इथे चुकून लब्ध पर्याप्त पर्याप्त झाले. अपर्याप्त म्हणजे की फक्त पंचेंद्रिय, एकेंद्रियामध्ये पण अपर्याप्त असतात, परंतु ते सामान्यामध्येच गरबेट राहायचं. ह्या तिर्यांच्यामध्ये अपर्याप्त तिर्यांचे जर भेद केला तिथे फक्त पर्याप्त पंचेंद्रिय तिर्यांच्याच भेद घेतलेला आहे. त्यामध्ये असंज्ञी संज्ञी सगळ्यामध्ये आहेत, चारीमध्ये असंज्ञी पण आहेत, संज्ञी पण आहेत. इथं दोन्ही आहेत, पर्याप्त अपर्याप्त. इथं दोन मध्ये फक्त पर्याप्तच आहे आणि इथं फक्त अपर्याप्तच. पाचव्या भेदामध्ये फक्त अपर्याप्त तिर्यांचे. नंतर मनुष्यांचे पुन्हा आता पुढे दुसरे पहिल्या ओळीत तिर्यांचे भेद सांगितले, सामान्य, पंचेंदी, पश्चत्ता, योनिनी, अपश्चत्ता. योनिनी आणि अपर्याप्त. स्त्रीवेदी म्हणजे हे समजत आलंच, पुरुषवेदी, नपुंसक वेदी तिर्यांचे आणि स्त्रीवेदी. आता स्त्रीवेदीमध्ये पोपट आणि मैना ती स्त्रीवेदी. परंतु हे द्रव्यवेद आहे, तसं बघायला तर भाववेदाचं वर्णन आहे. भावाच्या पेक्षा ज्याला स्त्रीवेद असेल ते घ्यायचे सगळे. आता मनुष्याचे किती भेद आहेत तर सांगितलं, तिर्या नरा भाव्य. मनुष्य पण तिर्यांच्या प्रमाणेच त्यांच्यामध्ये भेद आहे, फक्त पंचेंद्रिय भंगदो हीना.
हा पंचेंद्रिय भंग येणार नाही त्यांच्यामध्ये. काय येणार नाही? कारण का मनुष्यामध्ये एकेंद्रिय द्विंद्रिय असतात नाही, सगळे पंचेंद्रियच असतात. म्हणून ज्यावेळेला आपण काय करणार, 4 भेद कोणते घेणार? सामान्य मनुष्य, पर्याप्त मनुष्य, मनुष्यनी म्हणायचं तिथं, मनुष्यनी म्हणतात, योनी म्हणत नाही, मनुष्यनी आणि अपर्याप्त मनुष्य. मनुष्याचे 4 भेद कोणते? सामान्य मनुष्य, पर्याप्त मनुष्य, मनुष्यनी आणि अपर्याप्त मनुष्य. मग सामान्य मनुष्य घेतलं की पर्याप्त अपर्याप्त दोन्ही मनुष्य घ्यायचे. नुसतं पर्याप्त मनुष्य म्हटले की पुरुषवेदी आणि नपुंसकवेदी मनुष्य घ्यायचे, आणि मनुष्यनी म्हटले की स्त्रीवेदी मनुष्य पर्याप्त घ्यायचे, आणि अपर्याप्त मनुष्य म्हटले की लब्ध पर्याप्त मनुष्य घ्यायचे. असं काय फक्त हा भेद येणार नाही. आणि तर संज्ञा 2 असत नाहीत मनुष्यामध्ये. संज्ञा हा भेद ते त्यांच्यामध्येच आहे. सामान्य मनुष्यामध्ये कोण येणार? सर्व पर्याप्त अपर्याप्त सगळे मनुष्य येणार. दुसरं कोणतं सांगितलं? पर्याप्त मनुष्य. त्यामध्ये पुरुषवेदी आणि नपुंसकवेदी पर्याप्त मनुष्य येणार. तिसरं मनुष्यनीमध्ये स्त्रीवेदी पर्याप्त मनुष्य येणार, आणि अपर्याप्त मनुष्यामध्ये लब्ध पर्याप्त सर्व मनुष्य येणार. तिथे लब्ध पर्याप्त पर्याप्त असं घेऊ का? शाळेचे वेगळे सांगायचं पुस्तकाला गेलं नाही. लब्ध पर्याप्त पर्याप्त लिहिले याच्यामध्ये. सामान्य मनुष्य, पर्याप्त मनुष्य, मनुष्यनी आणि अपर्याप्त मनुष्य. असे मनुष्यांचे 4 प्रकार आहेत. सामान्य मनुष्य म्हटलं की काय घेणार? पर्याप्त अपर्याप्त दोन्ही सगळे मनुष्य येणार. दोन्ही मिळून पर्याप्त व अपर्याप्त. पर्याप्त मनुष्य म्हटले की तर पुरुषवेदी आणि नपुंसकवेदी पर्याप्तच येणार. नपुंसकवेदी पर्याप्त. मनुष्यने म्हटले की स्त्रीवेदी पर्याप्त. पुरुषवेदी नपुंसकवेदी. हा नाही पर्याप्तामध्ये पुरुषवेदी नपुंसकवेदी दोन. हा दोन येणार, आणि अपर्याप्त मध्ये लब्ध पर्याप्त मनुष्य येणार. हे कायम लक्षात ठेवायचं. आपण सगळं दवला वगैरे वाचायला लागलं ना, त्याच्यामध्ये ह्या भेदानं सहितच वर्णन करतात. सामान्य तेरेंचोमे, पंचेंद्र तेरेंचोमे असं सांगतात सगळं. पंचेंद्र पर्याप्त, तसं इथं सामान्य मनुष्य, पर्याप्त मनुष्य, मनुष्यने अपर्याप्त मनुष्य. आता हे मनुष्यगतीचं वर्णन संपलं. पुढे देवगतीचं स्वरूप सांगतायत. वेळ झाली आपली, उद्याच घ्यायला देवाचे 4 गती संपतील असं वाटतं. नंतर गतीची संख्या सांगते. प्रत्येक गतीमध्ये किती संख्या आहे, नरकात किती जीव आहेत, त्याच्यामध्ये किती जीव. मनुष्यगती देवगतीमध्ये त्या जीवांची संख्या सांगते. खरं हे सगळं संख्या समजण्यासाठी तुमचं गणित होणं आवश्यक आहे. ते तिथलं घेणार गणित, परंतु हे माहिती संख्या माहीत असणं आवश्यक आहे. आम्ही जगश्री म्हटलं तर तुम्हाला काय लक्षात येणार? असं पल्लव म्हणजे काय, सुच्चाबुल म्हणजे काय, हे सगळं गणित व्हायला पाहिजे. म्हणजे ते लवकर भाव असेल त्याचं. कोणती संख्या पर्याप्त आपण पहिल्यांदा सोडलं ना, ते पर्याप्त प्रवृत्ती झालं तर सुरू करायला पाहिजे.
असं करू गती मार्ग नाही घेतल्यावर ते घेऊ गणित आणि खूप दिवस नाही जास्त दिवस नाही लागले. एक आठ चला. जाना आम्ही शुद्ध चैतन्यमय जीवचा ज्ञान दर्शन स्वरूपात आम्ही जाणणारा जीवच आहे. आम्ही चारी गतीमध्ये असूनही गतीपासून भिन्न आहे. गती पर्याय हा परिणाम माझा नाही. हा औदैक भाव आहे, औपाधिक भाव आहे. मी मनुष्य नाही, मी तिर्यंच नाही, मी नारकी नाही, मी देव नाही. मी या सर्व पर्यायामध्ये एक रूप आहे, एक ज्ञान घन स्वरूपच आहे. पर्याय रूपाने स्वतःचे वेदन न करता जो एक सगळ्या पर्यायामध्ये व्यापक भाव आहे, रूप आहे, ते आपल्या स्थायी रूपाला जाणा. कोणत्याही गतीमध्ये असलं तरी मी चैतन्य स्वरूपच आहे, जीवत्व रूपच आहे. शुद्ध चैतन्य स्वरूप ज्ञानानंद स्वरूप एकत्व विभक्त स्वरूप शुद्ध एको ध्रुव